नमस्कार, आरएससी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सरोपचार रुग्णालयात बायोमेडिकल वेस्टमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. जिल्ह्यात चारा वाहतुकीला बंदी, भविष्यात चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा घेतला निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. महापालिकेत प्रशासकीय राज, शहरात मात्र अस्वच्छतेने गाठला कळस, माजी नगरसेवक हतबल. अकोला पोलीस दलाद्वारे शहरात नाकाबंदी मोहीम, अनेक वाहनांवर केली कारवाई. आता सविस्तर बातम्या. अकोला सरोपचार रुग्णालयातून प्रत्येक वार्डातून निघणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी हा कचरा कोठेही इतरत्र ठेवण्यात येत असल्यामुळे रुग्णांसह नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अकोला सरोपचार रुग्णालयातील वार्डामधून इतर कचऱ्यासह बायोमेडिकल वेस्ट कचरा जमा करण्याचा ठेका एका कंपनीला देण्यात आला. या कंपनीद्वारे प्रत्येक वार्डामधून हा कचरा जमा करण्यात येतो, परंतु बायोमेडिकल वेस्टचा कचरा लवकरात लवकर त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असताना हा कचरा जमा करणारे कर्मचारी वार्डातील कोणत्याही कोपऱ्यात हा तसाच दडवून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बायोमेडिकल वेस्ट कचऱ्यामध्ये अनेक विषाणू जंतू असतात, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बाह्य रुग्ण विभागात मोठ्या संख्येने शहरासह जिल्ह्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. चिठ्ठी काढण्यासाठी याच ठिकाणी लोकांना यावे लागते. या विभागात लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशा या वर्दळीच्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट कचरा ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बायोमेडिकल वेस्टचा कचरा वार्डात ओपीडी बाहेर उघड्यावर ठेवूनही याची दखल एकही अधिकारी घेत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील पशुधन लक्षात घेता चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला प्रतिबंध लावला आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून त्यामुळे उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पुढील 2 महिन्यांसाठी आदेश जारी केले असून या 2 महिन्याच्या कालावधीसाठी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची पुढील 2 महिने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या पेरणीचा तपशील पाहता जिल्ह्यात 9,55,456 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून चारा वाहतुकीवर बंदीमुळे भविष्यात चाऱ्याची कमतरता भासणार नाही असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याकरिता केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती, परंतु शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेता शासनाने निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 8 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले होते. गेल्या काही महिन्यांपासून दरात कमालीची घसरण झाली होती. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये 2 रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत होती. कांद्याच्या निर्यात बंदीच्या आदेशाबाबत शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला. अनेक शेतकऱ्यांनी कांदा फेकून आपला संताप व्यक्त केला होता. शेतकऱ्यांमधील वाढता रोष पाहून अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नाही तर 3 लाख मेट्रिक टन तात्काळ निर्यात करण्यासही मान्यता दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून येत्या काही दिवसात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महानगरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. जिकडे पाहावे तिकडे घाणच घाण दिसून येत असून प्रशासकीय राज असतानाही स्वच्छता कर्मचारी केवळ दिखाव्यासाठी आणि फोटो सेशनसाठी प्रभागाची स्वच्छता करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
स्वच्छ शहराच्या श्रेणीत अकोला महानगर राज्यात 42व्या तर देशात 351व्या क्रमांकावर आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून महानगरपालिकेवर प्रशासनाचा कारभार सुरू आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाला बराच काळ लोटला आहे. अकोला महानगरातील नगरसेवक माजी झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या हद्दीतील प्रभागाच्या स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष देण्यास माजी नगरसेवकांना अधिकार नाही. त्यामुळे मनपाचे सफाई कर्मचारी मनमानी करीत आहेत. आज शहरातील सर्वच भागात अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. महानगरात स्वच्छ अकोला सुंदर अकोलाचे बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे, परंतु ही स्वच्छता मोहीम कागदावरच सुरू आहे. शहरातील प्रमुख नाले व नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांची अस्वच्छता ही डासांचा आश्रयस्थान बनली आहे. महापालिकेकडून डास प्रतिबंधक औषधांची फवारणीही केली जात नाही. डासांमुळे शहरातील नागरिकांची झोप उडाली आहे. केवळ दिखाव्यासाठी काम केले जाते. त्यामुळे शहरात अस्वच्छता अधिक दिसून येत आहे. हे पाहता या अस्वच्छता आणि कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्वतः सर्व प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करीत संबंधित आरोग्य निरीक्षकांची चांगली कान उघाडणी करावी, अशी मागणी अकोल्यातील नागरिकांकडून होत आहे. आगामी सण उत्सव पाहता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरून अकोला शहरात पोलीस दलांकडून नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनांची कसून तपासणी करीत कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली. अनेक वाहनधारक कारवाईपासून वाचण्याकरिता पळ काढताना दिसून आले. अकोला पोलीस दल आता ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली. रविवारी सकाळी शहरातील सर्वच पोलीस स्टेशन स्तरावर नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान दुचाकी, 4 चाकी, 3 चाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यासोबतच अनेक वाहनधारकांवर कारवाई सुद्धा करण्यात आली. पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोला पोलीस दलाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले होते, तर काहींनी कारवाईपासून वाचण्याकरिता पळ काढण्याचेही समजते. यावेळी जवळपास 134 वाहनांवर कारवाई करून 67,000 रुपये दंड वसूल करण्यात आला, तर 7 जणांविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मागील 44 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विश्वास निर्माण करून उत्कृष्ट शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज सचिव VW जैन ग्रुप ॲडव्होकेट वैशाली वालचाड यांच्या माध्यमातून 21 व 22 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याबद्दल RRC न्यूजशी बोलताना माहिती दिली. तळागाळातील प्रत्येकासाठी, मुख्यतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्यांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येत्या 21 आणि 22 फेब्रुवारीला होत असून 50हून अधिक देशातील कंपन्या मुलाखत घेण्यासाठी येणार आहेत. मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्याचा उद्देश प्रत्येक क्षेत्रातील पदवीधरांना त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळावा व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे, यामुळे राष्ट्रविकास साधला जाईल. नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 7391 0608 14 7391 0608 13. रोजगार मेळाव्याची वेळ सकाळी 10:30 ते 4:30 आहे. सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज, वाशिम, मालेगाव रोड, वाशिम तेथे साधारणतः 1 तास आधी उपस्थित राहावे, अशी सूचना आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूला येताना तयारी अतिशय महत्त्वाची आहे. या तयारीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की त्या प्रत्येकाने येताना पहिले तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यांनी अप टू डेट यायला पाहिजे. अगदीच आपला म्हणजे काय म्हणतात, नवीन ड्रेस आणू नका, पण जो आहे तो अतिशय शिस्तीत, प्रेस केलेला, व्यवस्थित शूज घाल. एक जे फर्स्ट इम्प्रेशन असतं की त्याचं पहिलं इम्प्रेशन चांगलं पडलं तर पुढचाही पण इंटरव्ह्यू चांगला होतो. सेकंड, फुल कॉन्फिडन्सनी यायचं की यस, मला जे येतं ते मला सांगायचं आहे. तिसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की जनरली काय करतात, जेव्हा एक्सपिरियन्स किंवा तुमचा रिझ्युमी तयार असायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. रिझ्युमी तुमचा तयार करत असताना, बायोडाटा आपण ज्याला म्हणतो, तो तयार करत असताना त्याला जे येतं तुम्हाला तेच लिहा. जे येत नाही ते लिहू नका. नाही तर बरेचदा काय होतं मॅडम की जे येत नाही ते पण मग ते कागद भरायचे म्हणून तो लिहितो. मग जेव्हा इंटरव्ह्यूला विचारतो, अच्छा हे केलंय का तुम्ही, हा मग सांगा, मग ते येत नाही, झालं, मग तिथे त्याचं डाऊनफॉल चालू होऊन जातो. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं असेल की तुम्हाला जे येतं ते कॉन्फिडेंटली सांगा. जरुरी नाहीये जर त्यांनी घरी बसून BA केलं असेल
तर तो नक्कीच ग्रॅज्युएशन लेवलच्या ज्या काही जॉब्स असतील त्याला पात्र नसणार आहे तो. मग त्याने ऍक्सेप्ट करायचं की यस माझं ऍक्च्युअल क्वालिफिकेशन 12वीच आहे, तर मी ह्या पदासाठी एलिजिबल आहे. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स पण नको, नुसत्या डिग्रीवर जाऊ नका. तुमच्याकडे BA ची डिग्री आहे, MA ची डिग्री आहे, तुमच्यातले जे गट्स आहेत, तुमच्यातले जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणेच त्यांनी ते इंटरव्ह्यू द्यायचे, तर 100% जॉब मिळेल. ओव्हर एक्सपेक्टेशन जर ठेवले तर जॉब मिळणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे ही तयारी अतिशय महत्वाची आहे. तुमचं स्किल असणं, जिथे स्किल आहे तिथे तुम्ही नक्की द्या. जॉब्स भरपूर आहेत. अगेन मी तुम्हाला हेच सांगेन की जॉब भरपूर आहे. लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. ज्यांना जॉब सिकर्स आहेत त्यांची मानसिकता की यस, आणि प्रमोशन नक्की होतं. जर तो 12वी पास असू देत किंवा ग्रॅज्युएट. माझ्या संस्थेचं मी उदाहरण सांगते तुम्हाला की माझ्याकडे असे अनेक लोक आहेत जे 12वी पास आहे मॅडम, पण ते आज 16, 20 वर्ष माझ्याकडे आहे, तर ते आज 25,000 रुपये सॅलरी घेतात. डिग्रीचा विषयच नाही, पण ते एवढं त्यांचं स्किल डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे ते आपलं स्किल डेव्हलप करणं, आज जे मिळतं त्याच्यावर काम करायचं आणि त्या पुढे, हे खूप महत्वाचं आहे सगळ्या. आणि याचा आपला व्हेन्यू असेल आहे सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज, वाशिम मालेगाव रोड. इथेच आपला 21 तारीख आणि 22 तारखेला असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्या. अकोला शहरातील लोकहित मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मॉडर्न इंग्लिश हायस्कूलचा 23वा वार्षिक महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, तर विद्यार्थ्यांनी समारोहात विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लोकहित मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी अकोलाद्वारा संचालित मॉडर्न इंग्लिश हायस्कूल गोवर्धन प्लॉट गंगानगर अकोला येथे 23वा वार्षिक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला या उपस्थित होत्या. संस्थेच्या वित्त संचालिका डॉक्टर कनीज आयशा अरब यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष MBL अरब उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे वित्त संचालिका डॉक्टर कनीज आयशा अरब, सय्यद इरफान ठेकेदार, डॉक्टर अब्दुल कहार कुरेशी, डॉक्टर सय्यद इम्रान बुरहान, डॉक्टर मतीन अहमद, डॉक्टर फैजान असलम, डॉक्टर शेख रहमान अकोला, सलीम सिद्दीकी, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर विजय नारखेड व इतर मान्यवर उपस्थित होते. ऑनर परेडसह सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेद्वारा दरवर्षी अनसेंग हिरो अवॉर्ड समाजातील इतर मान्यवरांना दिला जातो. त्यामध्ये मेडिकल फील्ड, सोशल फील्ड, एज्युकेशन फील्ड आणि विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांनी जी सेवा दिली आहे त्यासाठी दिला जातो. शाळेचे CEO अजमत अली देशमुख यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. MBL अरब यांनी सय्यद इरफान ठेकेदार, सोशल वर्कर सलीम सिद्दीकी, डॉक्टर सय्यद इम्रान बुरहान, डॉक्टर अब्दुल कहार कुरेशी, डॉक्टर फैजान असलम, डॉक्टर मतीन अहमद यांना अवॉर्ड देऊन सन्मानित केले. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनद्वारे आयोजित ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या 23 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विजय नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये नर्सरी ते इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलाकृतींचे यावेळी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य सेनानींच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आपल्या नाटिकेतून सादर केले, तर इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी सायन्सचे उपक्रम दाखवले. काही विद्यार्थ्यांनी मोबाईल फोनचा अधिक प्रमाणात वापर चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. जीवनात आईवडिलांना महत्त्व द्यायला पाहिजे असेही मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून चंद्रयान 3चे समालोचन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व इतर अतिथी उपस्थित होते. सर्व मान्यवर अतिथींनी आणि पालकांनी मॉडर्न इंग्लिश हायस्कूलचे स्टाफ आणि सर्वांचीच प्रशंसा केली. कार्यक्रमात शिक्षक महेश जंजाळ आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे विमोचन शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता CEO अजमत अली देशमुख, मुख्याध्यापिका शबाना आसिफ शेख, इंचार्ज शाहिना अंजुम, नवाज शरीफ यांनी परिश्रम घेतले. RRC न्यूज करिता युसुफ शेख अकोला यांची विशेष रिपोर्ट. Do you know who I am? Yes, I am Subhash Chandra Bose. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजाद. जय हिंद, जय भारत. थैंक यू.
सूर्योदय ओक हॉल में मॉडर्न इंग्लिश हाई स्कूल का एनुअल डे प्रोग्राम मनाया गया। उसमें छोटे छोटे नन्हे बच्चों ने बहुत अच्छे परफॉर्मेंस दिए और उनका स्टेज करेज देखकर हमको बहुत ज़्यादा खुशी हुई और पेरेंट्स ने पूरे जोश और खरोश से इसमें हिस्सा लिया और इन बच्चों का परफॉर्मेंस देखकर पता चला कि स्कूल का स्टेटस क्या है और कितने ऊंचे मकाम पर हमारा स्कूल चल रहा है। इसमें जो अजमत सर है CEO और उनके जो टीचर्स हैं जो उनके साथ हैं वो उनकी मेहनत का नुमायां हाथ है। ये सब अरब साहब की गाइडेंस में हो रहा है और अजमत सर की बेइंतहा मेहनत है और जो रंग ला रही है। हाँ, मॉडर्न इंग्लिश स्कूल का हर साल एनुअल डे हम मनाते हैं। इस बार ये 23rd एनुअल डे है मॉडर्न इंग्लिश स्कूल का। हम इसी के साथ में क्लब कर देते हैं वो प्रोग्राम जो एक हम अनसंग हीरो करके अवार्ड्स देते हैं। अकोला के जो लोग सोशल सर्विस करते हैं और बहुत ज़्यादा वो पब्लिसिटी नहीं करते लेकिन काम बहुत करते हैं इसमें सोसाइटी में, ऐसे लोगों को हम अवार्ड देते हैं अनसंग हीरो। इस साल हमने 6 लोगों को ये अवार्ड दिया है जिसमें इरफान भाई हैं, डॉक्टर सैयद इमरान साहब हैं, सलीम भाई हैं और डॉक्टर तहार साहब हैं, डॉक्टर फैज़ान साहब हैं और डॉक्टर मतीन सर हैं। तो ये सब लोग हैं, इनको हम अवार्ड इसलिए दिया है कि इन लोगों की बहुत इनकी जो बेलौस खिदमत इन्होंने समाज की है और कर रहे हैं और करते रहेंगे। तो ऐसे लेकिन ये लोग नाम के पीछे नहीं है, इसलिए हमने उसमें अनसंग लगाया है। तो ये अवार्ड बहुत कीमती अवार्ड है, ये 5वां साल है इन अवार्ड्स का। दूसरी बात ये कि हमारे एनुअल डे में हम छोटे छोटे बच्चों को स्टेज करेज देने के लिए, स्टेज करेज इनमें क्रिएट करने के लिए कल्चरल प्रोग्राम्स हम करते हैं। उसमें पेरेंट्स भी आते हैं और ये बात ज़रूर है कि इससे एक माहौल बनता है, हमारी कम्युनिटी में तालीम की अहमियत मालूम होती है लोगों को। इसलिए हम ये प्रोग्राम हर साल एनुअल डे का करते हैं जिससे बच्चों में स्टेज करेज भी डेवलप होता है और पेरेंट्स में बच्चों को तालीम देने का एक जज्बा भी पैदा होता है। भारतीय बौद्ध महासभा शाखा चोहगावच्या वतीने 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा अकोला जिल्हा तालुका शाखा बार्शी टाकळी अंतर्गत ग्राम शाखा चोहोगाव सायखेडे यांच्या वतीने शुक्रवार 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले। 9 फेब्रुवारी रोजी या श्रामणेर शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष PG वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासंघ शाखा बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष प्रवीण वानखडे हे उपस्थित होते। तर इतर मान्यवरांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस नंदकुमार डोंगरे, कोषाध्यक्ष विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। पूज्य भदंत बी संघपालजी महाथेरो राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तसेच पूज्य भंते बुद्धपालजी राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर संपन्न झाले। भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत ग्राम शाखा चोहगाव सायखेड यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा समारोप रविवार 18 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। यावेळी उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर, समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचा समारोपही करण्यात आला। समारोप शिबिराच्या सकाळी 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरात सहभागी श्रामणेर यांनी गावातील प्रमुख मार्गावरील धम्मचारिका केली। ही धम्मचारिका पाहता गावातील बौद्ध उपासिकांनी मार्गावर अत्यंत आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या। ठिकठिकाणी धम्मचारिकामध्ये सहभागी श्रामणेरांचे स्वागत करण्यात आले। 10 दिवस संपन्न झालेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराला भंते महानाम विलास गवई केंद्रीय शिक्षक अकोला जिल्हा यांनी श्रामणेरांना ज्ञानार्जन दिले। 10 दिवस तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचे संपूर्ण जीवनभर अनुकरण करण्याचा संकल्प यावेळी केल्याचे मत श्रामणेर यांनी व्यक्त केले। शिबिराच्या समारोप या कार्यक्रमाला
बौद्ध धम्माचे उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। या तीनही शिबिराचे आयोजन भीमशक्ती व्यायाम युवक क्रीडा मंडळ, धम्मदिना उपासिका संघ चोहोगाव, भीम योद्धा क्रीडा मंडळ, विशाखा उपासिका संघ सायखेड, उमेश इंगळे, सचिन इंगळे, विजय इंगळे, साहेबराव चक्रनारायण व सर्व चोहोगाव सायखेडच्या वतीने करण्यात आले। या ठिकाणी 10 दिवसीय श्रामणेर शिबिर आयोजित केलं चोहोगावच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी। या शिबिराचा हेतू माणूस बनवणे आहे। माणूस बनवणे याचा अर्थ आपण माणसं नाही असा नाही आहे। माणसातले जे काही दुर्गुण आहेत ते दुर्गुण या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून सोडल्या जातात। बुद्धाचं ओरिजिनल ज्ञान, बुद्धाचे ओरिजिनल धम्मदेशना, बुद्धांचे मानवासाठी कल्याणाचे जे काही शब्द आहेत या ठिकाणी ते मांडले जातात आणि बुद्धांनी जे मानव समाज निर्मितीसाठी जे कार्य केलेलं आहे त्याच कार्याचा इथं उजाळा केला जात आहे। विशेष म्हणजे मानवाची जी मानसिकता आहे ती कशी बदलते आणि त्या बदलल्यानंतर त्याचं जीवन कसं उद्ध्वस्त होते याची त्याला पुरेपूर आठवण करून दिल्या जाते आणि म्हणूनच असे असंख्य लोक या ठिकाणी बुद्ध विचाराप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। अशाच प्रकारची मानव निर्मिती करण्यासाठी मग संत गाडगेबाबा असतील, संत तुकोबाराय असतील किंवा शिवाजी महाराजांचा एक आदर्श असणार आहे, बुद्ध आहेत आणि आजच्या काळामध्ये ज्या मानवाला शिक्षणाची गरज आहे असे त्यांच्यासमोर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उभे केल्या जातात आणि बुद्धाची नैतिकता या ठिकाणी जाणीवपूर्वक मांडल्या जाते। हाच एक आदर्श घेऊन भारतीय लोकांनी आपल्या जीवनातला कलह संपवावा, परस्पर जे वाद आहे ते मिटवावे आणि आपण नवीन जगाची एक शुद्ध आचरण मानव म्हणून निर्मिती करण्यासाठी आपण सक्षम राहावं, शुद्ध समाज निर्माण करण्याच्या हेतूने आपण हे आजचं पाऊल उचललेलं आहे आणि हे सफल होण्याच्या दृष्टिकोनाने लोकांनी तसा प्रतिसाद दिला। मी सगळ्यांच्या प्रति मंगल कामना करतो। या ठिकाणी थांबतो। आमच्या इथं 9 फेब्रुवारीपासून श्रामणेर शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे। आज त्याचा समारोप आहे। आम्ही सर्व बौद्ध पंचमंडळ, भीमशक्ती व्यायाम युवक कल्याण क्रीडा मंडळ चोहोगाव, धम्मदिना उपासिका संघ चोहोगाव, विशाखा उपासिका संघ सायखेड, भीम योद्धा उपासक संघ सायखेड यांनी सर्वांनी अरेंजमेंट केलेली आहे। सर्वांचा सहभाग आहे गावकरी मंडळीचा। आमचं सर्व आयोजक मंडळ, भीमशक्ती क्रीडा मंडळ आणि बौद्ध पंचमंडळ यांनी सर्वांनी आयोजक केलेलं आहे। गाव या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून जे श्रामणेर शिबिर, उपासिका धम्म शिबिर आणि समता सैनिक दल शिबिर या तिन्ही शिबिराचं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं जे आयोजन केलेलं आहे ते अतिशय असं रोखचोक आणि चांगल्या प्रकारची सुव्यवस्था यामध्ये घेतलेली आहे। तर ती सुव्यवस्था म्हणजे कोणती, तर बाहेर गावून जी येणारी मंडळी असते संध्याकाळी प्रवचनासाठी भंते बी संघपालजी अध्यक्ष भिक्खू संघ आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांचं प्रवचन ऐकण्यासाठी जी मंडळी येते त्यांची खास करून या आयोजक मंडळांनी चोहोगाववासियांनी अतिशय अशी सुसज्ज व्यवस्था म्हणजे भोजनाची व्यवस्था केली आणि आम्ही पाहतो प्रत्येक तालुक्यात जातो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे शिबिरं होत असतील त्यामध्ये जाऊन आम्ही पाहतो, परंतु अशा प्रकारची भोजनाची व्यवस्था कुठेच केलेली दिसत नाही। म्हणून मी भारत आकोडे केंद्रीय शिक्षक धाबा इथून मी तुम्हाला सर्व जे जे आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे श्रामणेर शिबिर घेतल्या जातील त्यामध्ये आपण चोहोगाव येथील आयोजक मंडळीचं हा जो काही वारसा आहे हा वारसा घेऊन आपण अशाच प्रकारची सुव्यवस्था भोजनाची त्या ठिकाणी करावी हीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि मी लांबलेले शब्द या ठिकाणी संपवतो। अकोला जिल्ह्यासह बुलढाणा व इतर जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना खामगाव पोलिसांनी अटक केली होती। या आरोपींकडून अकोला शहरात चोरी केल्याचे कबूल करण्यात आल्यामुळे अकोटफैल पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई अकोटफैल पोलीस करीत आहेत। अकोला शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील सिलोडा रोडवरील सलामनगर जुबिया कॉलनी मधून मोटरसायकल चोरी केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली। अकोटफैल पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता आरोपी हैदराबाद येथील रहिवासी पवनसिंग रामसिंग राजपूत व विजन शिवानंद राय राहणार हैदराबाद यांना खामगाव पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली। या कारवाईत
त्यांनी चोरून नेलेल्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्या। त्यामध्ये अकुडफैल पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकींचा समावेश आहे। या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात देण्यात यावे या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया करण्यात आली। आरोपी हे खामगाव पोलिसांच्या पोलीस कस्टडीमध्ये होते। या दोन्ही आरोपींना अकुडफैल पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपी विरोधात कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या आरोपींकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। पुढील कारवाई अकुडफैल पोलीस करीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। सरोपच्या रुग्णालयात बायोमेडिकल वेस्टमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। जिल्ह्यात चारा वाहतुकीला बंदी, भविष्यात चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा घेतला निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। महापालिकेत प्रशासकीय राज, शहरात मात्र अस्वच्छतेने गाठला कळस, माजी नगरसेवक हतबल। अकोला पोलीस दलाद्वारे शहरात नाकाबंदी मोहीम, अनेक वाहनांवर केली कारवाई। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।